नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण बघणार आहोत 28 सप्टेंबर 2022 च्या चालू घडामोडी। चला तर मग सुरू करूया आजची पहिली घडामोड। ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना 2020 चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे। भारतीय चित्रपट क्षेत्रात मानाचा सर्वोच्च पुरस्कार अशी ओळख असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी मंगळवारी केली। शुक्रवारी होणाऱ्या 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात 79 वर्षीय आशा पारेख यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल। वयाच्या 10व्या वर्षापासून आशा पारेख यांनी आपल्या कारकिर्दीस प्रारंभ केला। सुमारे 50 वर्षे अभिनय क्षेत्रातील त्यांची कारकीर्द गाजली। 95 पेक्षा जास्त चित्रपटात त्यांनी काम केले। 1992 मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते। 2019 चा फाळके पुरस्कार रजनीकांत यांना प्रदान करण्यात आला होता। वळूया पुढील घडामोडीकडे। चंदीगड विमानतळाला शहीद भगत सिंग यांचे नाव देण्यात येणार आहे। महान स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली म्हणून चंदीगड विमानतळाचे नामकरण शहीद भगत सिंग यांच्या नावाने करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे। पंजाब आणि हरियाणा सरकारने गेल्या महिन्यात विमानतळाला स्वातंत्र्य सैनिक शहीद आझम भगत सिंग यांचे नाव देण्याचे मान्य केले होते। 485 कोटी रुपयांचा विमानतळ प्रकल्प भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि पंजाब आणि हरियाणा सरकार यांचा संयुक्त उपक्रम आहे। आता वळूया पुढील घडामोडीकडे। एअर इंडियाने विमान इंजिनांसाठी विलिस लीज सोबत करार केला। एअर इंडियाने जाहीर केले की त्यांनी नेस्डॅक लिस्टेड विलिस लीज फायनान्स कॉर्पोरेशन सोबत त्यांच्या एअरबस A320 फॅमिली फ्लाईटमध्ये स्थापित केलेल्या 34 CFM56 5B इंजिनसाठी निश्चित विक्री आणि लीज बँक करारावर स्वाक्षरी केली आहे। कंपनीच्या विधानानुसार इंजिने विलिस लीजच्या कॉन्स्टंट थ्रस्ट अंतर्गत कव्हर केली जातील, जे पारंपरिक मेंटेनन्स, रिपेअर आणि ऑपरेशन शॉप व्हिजिट प्रोग्रामच्या तुलनेत महत्त्वपूर्ण विश्वासार्हता आणि खर्चात बचत करेल। वळूया पुढील घडामोडीकडे। राष्ट्रपतींनी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्कार 2020-2021 प्रदान केले। 24 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2020-21 शैक्षणिक वर्षासाठी राष्ट्रीय सेवा योजना NSS पुरस्कार प्रदान केले, असे युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे। एकूण 42 बक्षिसे देण्यात आली। 2 संस्था, 10 NSS युनिट्स, त्यांचे कार्यक्रम अधिकारी आणि 30 NSS स्वयंसेवक हे सन्मान प्राप्त करते होते। बघूया आजची शेवटची घडामोड। भारत सरकारने साइन लर्न स्मार्टफोन ॲप सादर केले। भारत सरकारने भारतीय सांकेतिक भाषेसाठी 10,000 शब्दांचा शब्दकोश असलेले साइन लर्न स्मार्टफोन ॲप जारी केले। सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री प्रतिमा भौमिक यांनी ॲपची ओळख करून दिली। 10,000 शब्दांचे भारतीय सांकेतिक भाषा संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र शब्दकोश साइन लर्नचा पाया आहे। ISL डिक्शनरीमधील सर्व शब्द ॲपवर हिंदी किंवा इंग्रजी वापरून शोधले जाऊ शकतात, जे अँड्रॉइड आणि आयफोन आवृत्त्यांमध्ये प्रवेशयोग्य आहेत। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो। स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। लाईक केल्याबद्दल धन्यवाद।